हा, तर तो मुद्दा अर्धवट राहिला. मला त्याच्यात इंटरेस्ट आहे. त्या 3 मुलींनी होकार दिला. होकार दिला, मग पण तू मी नकार त्यांना दिला? नकार दिला. का? कारण काय झालं की नंतर मी त्यांना पर्सनली भेटलो, त्यांना विचारलं की कारण आयुष्याचा प्रश्न आहे ना, हा. जरा थोडस विचारांची देवाणघेवाण डिस्कशन झालं झाल्यानंतर तुमचं. हा हा. मग एक म्हणली नाही मी घरात बसून राहणार, तुम्ही हे काम नाही करायचं. दुसरी म्हणली मी जॉबला जाणार पण नोकरांनी वगैरे ठेवायच्या असं. मग वेगळ्याच अपेक्षा होत्या पुढे. हा, एक म्हणली डायरेक्ट घर माझ्या नावावर करा मग मी तुम्हाला हो म्हणते. अरे बापरे. असा विषय झाल्यामुळे मग आपण तो विषय थोडासा बाजूलाच केला. मग म्हणलं असं कोणतरी येईल आयुष्यामध्ये की जिला हे आवडेल. एक डायरेक्ट म्हणली घर माझ्या नावावर करा. हो, डायरेक्ट. आता बघा हे आपलं छान परतलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये ना आपण थोडी साखर घालायची. थोडी साखर, हे साखर ऑप्शनल आहे. बर. कारण रताळ्याला ऑलरेडी गोडपणा असतो. आपण थोडस चवीसाठी साखर टाकून देऊ याच्यामध्ये. गोडपणावरून आठवलं, तुम्ही म्हणालात की तुम्ही लिहिता पण, हो कविताही करता. हो. हे अंग कसं काय डेव्हलप झालं? ते शीघ्र कवी म्हणतो ना आपण, अशा टाईपच ते आहे. मी कुठं पुस्तक वाचलं नाहीये किंवा लिखाण केलेलं नाही, म्हणजे म्हणतो ना आपण असं शास्त्रशुद्ध अभ्यास नाही केला. अभ्यास नाही केला त्याच्यामध्ये. चला मग आता रताळे परतेपर्यंत एखादी कविता ऐकवा ना, 4 ओळी. आता त्यावेळेसच एक सांगतो, जसं म्हणतो ना आपण की मुलींचं स्थळ आली मग त्यावेळेस कोंडी झाली होती. तर ती कविता अशी होती की अश्रूंचा पूर येथे भावनांचा तुटवडा आहे, मन बुद्धी विचारांचा बसेना मेळ हा कसलीही वेळ आहे. वा वा वा, छान. दुसरं कडवं असं की नाही का, सागराची अथांगता येथे लाटांचा तुटवडा आहे, भरती ओहोटीत सापडेना तळ हा कसलीही वेळ आहे. वा वा वा, छान. म्हणजे असं भरपूर असं. बरोबर. म्हणजे तुम्हाला केलेलं थोडक्यात होतं. म्हणायचं की लोक भावनिक का नाहीयेत, हा इतकं काय प्रॅक्टिकल व्हायचं. हो ना. बरोबर. आता हे आपलं थोडंसं परतलेलं आहे. हा. तर ह्याच्यामध्ये आपण जो आपण जाडसर भरड केली होती दाण्याचं कूट. दाण्याचा कूट, तोही ह्याच्यात टाकून द्यायचा आहे. वा वा वा, ही परफेक्ट उपासाची रेसिपी आहे. बरोबर. कारण उपासाच्या दिवशी दाण्याचं कूट किंवा केळी, रताळी, साबुदाण्याची खिचडी हे सगळं खाल्लं जातं. ह्याच्याऐवजी तुम्ही बटाटाही वापरला तरी चालतो, पण बटाटा खूप हेवी होतो. रताळा हा पचायला खूप हलका. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण आपलं थोडंसं पाणी घालून याला थोडं शिजवून घ्यायचं. हा, ओके, बस पुरे. हा, बस. अर्धी वाटीच्या कमी थोडंसं पाणी घालायचं. म्हणजे आपल्याला थोडंसं एक स्टीम करून द्यायची त्याला. बर, ठीक आहे. ठेवू झाकण. हा. वा सागरजी, झाकण ठेवून तुमच्या बरोबर आज पदार्थ करताना गप्पा मारताना मजा येते. चला, आता तुम्ही एवढी वर्ष व्यवसायामध्ये आहात खवईगिरीच्या, एखादा असा अनुभव ज्याने तुम्हाला माणूस म्हणून किंवा व्यावसायिक म्हणून समृद्ध केलं, शिकवलं, असं काही सांगता येईल का? एक सांगायचं झालं तर एक 90 वर्षाचे आजोबा होते. बर. ते आपले केसरीवाड्याचे, तर त्यांचा वाडा पुण्यात. हा, पुण्यामध्ये. आणि दत्त जयंतीच्या दिवशी त्यांच्या घरी त्यांच्या आजोबा पंजोबांना दत्ता महाराजांचा साक्षात्कार झाला. त्यांचे पादुका वगैरे आहेत घरामध्ये. बर. आणि त्या दिवशी मला खूप मोठी ऑर्डर असते दत्त जयंतीच्या दिवशी. पण काय झालं, त्यांच्या सुनेचा फोन आला की मी तुमचे नाही का भरपूर व्हिडिओज वगैरे बघितलेले आहेत आणि आमचा प्रॉब्लेम झाला, आमचा आचार्य येता त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं तो येत नाहीये, तर तुम्हाला जे हाताला लागेल ते आम्हाला बनवून द्या. म्हणलं ताई आता माझ्याकडं तयारी नाहीये, काहीच नाहीये. तर ते म्हणले तुम्हाला जे मिक्स देता येईल, जे पद्धतीने देता येईल ते द्या. मग घरात आपलं बटाटे होते, पिवळा बटाटा आपला जो पारंपरिक पद्धतीचा केला, असं रव्याची खीर वगैरे केली, चपात्या केल्या आणि सगळं सागर संगीत स्वयंपाक बनवून पाठवून दिला. संध्याकाळी आपले डबे त्यांच्याकडे होते. मग ते म्हणलं माझे डबे पाठवून द्या. तर ते म्हणले नाही, नानांना तुम्हाला भेटायचं आहे. मला तर कोणतरी असेल नाना वयस्कर कोणतरी. म्हणलं बरं ठीक आहे. आणि संध्याकाळची वेळ आली, डबे घेऊन त्यांची मुलं, सुना, त्यांचे मिसेस, लेकरं बाळं, नातवंड उतरले खाली. आणि एका गाडीतून नाना ते काठी जुनी 90 वर्षाची काका, ते आजोबा, त्यांचे ते पाणीदार डोळे, कानात रुद्राक्षाचे म्हणतो ना आपण बाळ्या वगैरे, असं जसं की स्वामी महाराजच आहे तिथं असं. मग ते डायरेक्ट आले, थरथर हाताने डोक्यानं हात वगैरे फिरवला, आशीर्वाद वगैरे दिला. खिशातून त्यांनी चेक काढला. बोल म्हणले किती बाळा टाकायचे. म्हणले माझे काय नॉर्मल जे काय असेल 2-3 हजार रुपये ते माझे मला द्या. नाही म्हणले मी तुला आशीर्वाद द्यायचा आहे तुला, तर तुला किती रक्कम टाकू सांग, माझी इस्टेट तुला द्यायला मी तयार आहे. अरे बाप. म्हणजे एवढं काय झालं, म्हणजे साधा सिंपल तर स्वयंपाक दिला मी. नाही म्हणले आमच्या वाड्यामध्ये एक झोपाळा आहे, भरपूर वाडा मोठा आहे पण एक झोपाळा आहे आणि माझं बालपण तिथंच गेलं. मी वयाची 13 वर्षाच्या असताना माझी आई गेली. मी त्या झोपाळ्यावर बसून आई झोपाळ्या शेजारी उभी राहून तोच पिवळ्या बटाट्याची भाजी, तीच चपाती आणि ती खीर आणि ते मला असे हाणून मारून त्या झोपाळा खाऊ घालायची. आणि ते झोका घेतल्याशिवाय मी ते खात नसायचो. मग ते बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वगैरे आले, असं नाही का, ते थोडेसे हळवे झाले. आणि मग म्हणलं काका, म्हणलं आजोबा, म्हणलं तुम्ही माझे वडीलधारे आहात, मला फक्त आशीर्वाद द्या की माझ्या हातांना बळ द्या. मी कष्टाला मागं नाही आहे, मला फक्त
सगळ्यांना आनंदाने सुख देत जायचंय, मला पैसा नकोय. म्हणजे मी जरी मागं गेलो, उद्या त्याच्या जरी दारात गेलो तर त्याने विचारलं ना काय केलं तू, कष्ट ही घे, केले. हा ही घे भली मोठी लिस्ट. असं आहे. पण असे आशीर्वाद मिळणं फार महत्वाचं आहे आणि भाग्याचं आहे. योग्य मार्गाने चाललंय ना? हो, परफेक्ट आहे. वा वा वा, छान. आता आपण ह्याच्यामध्ये एक बघू. सागर, मी तुला खरं सांगू का, मला ना रताळ फार आवडत नाही बरं का, ओके. पण आता तू हे ज्या पद्धतीने करतोयस ना, हे जर मला तू आवडून दाखवलंस तर ते आजोबा जेवढे खुश झाले होते ना, तेवढा मी खुश होणार आहे तुझ्यावरती. पण मला काही इस्टेट वगैरे काही नको. ती मी देणारही नाही, कारण अजून मीच कमवण्याच्या मार्गावर आहे. पण इस्टेटीवरनं मला एक सांग, दिवस बदलतात ना, खूप बदलतात. व्यवसायाच्या आधीचे दिवस एवढे, म्हणजे आता जेवढा तू एक आपण ज्याला म्हणू की समृद्धीच्या मार्गाकडे चाललेला आहेस, पूर्वीचे दिवसही असे होते का थोडे? नाही, आधी कष्टाचा खूप काळ होता? कष्टाचा काळ होता. आम्ही इतर ठिकाणी जाऊन म्हणजे कॉलेज करत दुसऱ्या ठिकाणी जाऊन म्हणजे लोकांच्या घरी जाऊन दोन्ही भांडी सुद्धा केली मी, आवड म्हणून. तू स्वतः? हा, म्हणजे आई ऑफिसला जायची आणि ती शिपाई, मग तिला पगार थोडासा कमी, मग घर खर्च भागवायचा म्हणलं तर मग मी तिला म्हणायचो. आई शिपाई म्हणून काम करते हा, कुठे? रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये. अच्छा, गव्हर्नमेंट जॉब. पप्पा पोलीस होते, त्यांच्या जागी ती लागली. असं. मग वडील? नाही, ते गेले त्याच्यानंतर मग इकडे आलो आम्ही पुण्यामध्ये. बापरे, काय कुठल्या कुठे दिवस ना. आता काय शेवटी आयुष्य आहे. बरोबर आहे. आता बघा, झालंय का आपण रे हे शिजलंय? बघूया. हा, आपण बघूया हे शिजलंय का. एक चमच्याने कट मारा बरं त्याला. हो, अरे वा, परफेक्ट लईच भारी रे. अरे सागर, तू तो दिल जीत लिया रे दोस्त. झाकण ठेवायची गरज नाही ना नाही, आता? आता नाही करत. आता गॅस बंद केला तरी चालेल. आपण हे सर्विंग बॉल मध्ये आपण मी काढू. थोडा शहाणपणा करू का? चालेल. ज्यांच्या घरी चालेल म्हणालास तू, ज्यांच्या घरी उपासाला कोथिंबीर चालते त्यांनी अशी वरती जर कोथिंबीर- आरामात आरामात, एक काहीच नंबर प्रॉब्लेम नाही. उलट एक नंबर लागतं ते. है ना. क्या बात है, वा वा वा. बघ कसा सर्व करतोय मी. एक नंबर, मग तुमचा प्रश्नच नाहीये. हे एकदम माझ्या बायकोनी वाक्य ऐकलं ना की मला फार छान वाटतं. म्हणून तर बोललो. कारण ती म्हणते स्वयंपाकघरात मी नुसता पसारा करतो, यूज देत नाही. नाही, पण जो पसारा करतो तोच चांगला आचारी असतो. ऐका, ऐका तुम्ही, ऐका. कधी म्हणून मला उभं करत नाही स्वयंपाकघरात. जसं मी म्हणलं ना की मोजून मापून तोलून करण्याची गोष्ट नाहीये ही. हा. पसाऱ्याशिवाय ह्याला चवच येत नाही मेन म्हणजे. खरंच ना, स्वयंपाक ही सढळ असते करायची गोष्ट आहे. हा, अरे सागर, हे इतकं छान झालंय ना. अरे रे 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 भगवंता, आषाढी रताळ हा जो पदार्थ, आणि काय मी सजवलाय रे, याला चॅलेंज आहे का तू सांग बरं? नाही ना, अजिबात नाही. मग आता लिंबू पिळायचं आता याच्यामध्ये लिंबू हे ऑप्शनल आहे. ज्याला आंबट चव वेगळी हवी ते लिंबू पिळू शकता, खाऊ शकता. तुम्ही असेही खाऊ शकता, वा. कोथिंबीर पेरून खाऊ शकता. माझं काय माहिती का, उपासाचा पदार्थ समोर आला की माझा उपास होतो. नक्की. म्हणजे आधी माझा ठरलेला नसतो. वा, आषाढी रताळ. बहारदार.